Welcome back once again into the SD tutorial. Dear student, this is the case study about the real-time clock system. In this real-time clock system, it is a या ठिकाणी आपल्याला रिअल टाइम क्लॉक सिस्टीम म्हणजे काय? आपला जो कंट्रोलर असणार आहे, त्या कंट्रोलर मध्ये आपल्याला जो डे आणि टाइम या ठिकाणी काय असणार आहे? टाइम असणार आहे, डेट असणार आहे आणि इयर असणार आहे. हे कंटिन्युअसली डिस्प्ले व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण DS1307 रिअल टाइम क्लॉक सिस्टीम आपण देत असतो. याला RTC असं म्हणतात. आता यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय आहे? यामध्ये आपल्याला काय करायला लागतं? क्रिस्टल लावावा लागतो. त्याच्यानंतरून सीरियल क्लॉक, सीरियल डेटा हे आपल्या CPU म्हणजे आपल्या प्रोसेसरकडनं AVR कडनं येते. आता याची रिअल डायग्राम जी ती अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? क्रिस्टल हे फिक्स करून द्यायचं आहे. 32.76 किलोहर्ट्जचं क्रिस्टल असणार आहे. सीरियल क्लॉक, सीरियल डेटा हे मायक्रो कंट्रोलरला आपण जोडणार आहोत. याला पॉवर सप्लाय आपण देत असतो. या ठिकाणी एक याला बॅकअप म्हणून तुमचं CMOS बॅटरी आपण या ठिकाणी लावत असतोय. याचा यूज काय आहे? ज्यावेळेस तुमचं कंट्रोलरची पॉवर बंद होणार आहे, त्यावेळेस हा काय करेल कंटिन्युअसली चालू राहील आणि तुम्हाला कंट्रोलरला या ठिकाणी तुम्हाला आपला कंट्रोलर जेव्हा ऑन होईल त्यावेळेस तो डायरेक्टली डिस्प्ले करेल. विद्यार्थी मित्रांनो, आता काही-काही गोष्टी ज्या आहे यामध्ये थोडा प्रोग्राम हा बराचसा किचकट दिलाय. तर मला असं म्हणायचंय याच्यावरती फक्त तुम्ही शॉर्ट नोट केली तर खूप चांगलं होईल. कारण की हाच प्रोग्राम जो आहे हा लक्षात ठेवायला गेलत आणि याचं थोडं क्लिअरन्स नाहीये. तर बेस्ट वे आपण याचा फक्त थोडा थेरॉटिकल पार्ट लक्षात ठेवू. DS1307 काय आहे? इट इस द RTC म्हणजे काय? रिअल टाइम क्लॉक सिस्टम आहे. इट इस द लो पॉवर फुल बायनरी कोडेड डेसिमल तुम्हाला तुम्हाला काय बघायला मिळतोय रिअल टाइम क्लॉक सिस्टम तुम्हाला बघायला मिळते. या ठिकाणी क्रिस्टल फ्रिक्वेन्सी कुठली यूज केली आहे? 32.768 किलोवॉटची यूज केली आहे. तर आय थिंक हा पॉइंट इतक्यापर्यंत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता आपण याच्यानंतर पुढे बघणार आहे टेम्परेचर मॉनिटरिंग सिस्टीम बाय यूजिंग द LM35. तर LM35 आपण हा कंट्रोलरला कसा इंटरफेस करणार आहोत, हे आपण यामध्ये बघणार आहे. तर या ठिकाणी आपण LM35 म्हणजे काय? तुमचा टेम्परेचर सेन्सर आहे आणि हा आपण कशाला कनेक्ट करतोय? आपल्या AVR मायक्रो कंट्रोलरला करणार आहे आणि याचं जे आउटपुट हे तुम्हाला आपल्या LCD वरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर हा प्रोग्राम तुम्हाला दिलेला आहे. आता आपण काय करणार आहे? हे आपण आपल्या याच्या थ्रू बघणार आहे. LM35 चा प्रोग्राम. ठीक आहे. LCD कसा इंटरफेस करायचा याच्या अगोदर आपण बघितलेलं होतं. ओके. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यामध्ये ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ LM35 इंटरफेसिंग विथ द AVR मायक्रो कंट्रोलर हे तुम्हाला बघायला मिळते. LCD कसं इंटरफेस केलं तर आपण याच्या अगोदर बघितलं तर यामध्ये फक्त तुम्ही काय करत आहात, पोर्ट A ला तुम्ही कनेक्ट करत आहात आपला LM35 आणि तुम्हाला हे काय मिळणार आहे आपलं LCD वरती तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. आता आपण काय करूया, डायरेक्ट प्रोग्रामिंगकडे जाऊया. तर प्रोग्रामिंगकडे जात असताना आपल्याला एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर हे आपल्याला यूज करायला लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर यामध्ये हे आपल्याला बघायचंच आहे ADC. त्याच्या अगोदर आपण काय करणार डायरेक्ट प्रोग्राम पहिले बघणार आहे. प्रोग्राम बघितल्यानंतरून आपण LCD वरती प्रोग्राम कसं आहे ते बघणार आहोत. ओके. चला. Here, first one, we include all the library file. Crystal frequency is defined. Delay library is going to define to initialize the integer. Read unsigned. Read the ADC channel. Initialize the LCD. कमांड आपण ह्या कमांड LCD ची कमांड रजिस्टर आहे, डेटा रजिस्टर आहे. या ठिकाणी आपल्याला अनसाइन कॅरेक्टर हेक्स टू डेसिमल बघायचं आहे. अनसाइन इंटिजर LMH या ठिकाणी आहे. इनिशियलाइज द मेन. अनसाइन इंटिजर ADC व्हॅल्यू. अनसाइन कॅरेक्टर टेम्परेचर. ओके. initialize ADC initialize LCD is initialized while one for the infinite loop.
Here first one ADC value will going to the read. What is the value in the ADC? It will be going to the read. Then ADC value, it is multiply with the 5 volt. Here for the resolution 4.88. Then temperature is equal to the ADC multiply by divided by the 10. So this is for the uh, LM35 सेन्सिटिव्हिटी. या ठिकाणी आपण काय करतो 10 मिली व्होल्ट मध्ये कन्वर्ट करत आहोत. नंतर हेक्स टू डेसिमल टेम्परेचर आपल्याला काय करायचं आहे, हेक्स टू डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग LCD कमांड इज इक्वल टू 01, LCD डेटा इज इक्वल टू T, LCD data is equal to then HML. Okay, then call for the delay for the 500 second. त्यानंतर आपण काय करणार आहे का टू इनिशियलाइज द LCD डेटा डायरेक्शनल रजिस्टरला आपण 0 केलं. AD मॅक्स हे आपण काय केलं आहे या ठिकाणी लॉजिक 1 केलं आहे. टू सेट द प्री स्केलर ADC we will be going to set to the logic 1. There is the enable the ADC. या पद्धतीने आपण अनेबल केलं आहे. त्यानंतर ADC मक्स हे जे आहे टू सिलेक्ट ADC चॅनलला आपण केलं आहे. ओके, स्टार्ट द कन्वर्जन ऑफ ADC while one for if wait until the conversion is pulled to the ADC interrupt, then clear the interrupt, call for the delay, return to the ADC, then void the ADC initialization. डेटा डायरेक्शनल रजिस्टरला आपण काय करत आहोत, आउटपुट म्हणून ए आणि बी पोर्ट डी पोर्टला आपण डिक्लेअर केलंय. इनिशियलाइज द LCD, कर्सर ऑन, डिस्प्ले ऑन, कर्सर ब्लिंकिंग, फर्स्ट लाईन इज इन देअर. यामध्ये आपण वाईड LCD कमांड घेतला आहे. मग या ठिकाणी आपण काय करतो, व्हॉट एव्हर द डेटा इन द बी रजिस्टर. आता बी रजिस्टरला आणि तुमच्या अनेबलला आपण हाय टू लो लॉजिक पाठवलं. या ठिकाणी आपण काय केलं आहे, कमांड रजिस्टर यूज केला आहे. नंतर आपण डेटा रजिस्टर मध्ये जी पण व्हॅल्यू त्या LCD वरती घेतली प्रिंट करायची ती इथे घेणार आहे. RS ला 1 करायचा, अनेबल 0 to 1 to 0 पाठवायचं आणि तो जो डिस्प्ले आहे तो डेटा आपल्याला व्हायला पाहिजे. मग यामध्ये काय हेक्साडेसिमल टू डेसिमल आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. अनसाइन्ड कॅरेक्टर इज इक्वल टू x, x इज इक्वल टू हेक्साडेसिमल डिवायडेड बाय 10, L इज इक्वल टू हेक्साडेसिमल मॉड ऑफ 10 आणि M हे काय असणार आहे x ऑफ मॉड ऑफ 10 आणि h काय असणार आहे x डिवायडेड बाय द 10. या पद्धतीने तुम्हाला आपल्याला हे जे आहे टेम्परेचरची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, तर असा हा प्रोग्राम आहे. ठीक आहे, तर आपल्याला आता काय बघायचं आहे, LCD ADC यूज करत असताना आपल्याला काय काय गोष्टी बघायला लागतात. सगळ्यात पहिले LM35 इज द प्रिसिजन प्री स्केल इंटिग्रेटेड टेम्परेचर सेन्सर विथ द प्रोपोर्शनल विथ द डिग्री सेंटीग्रेड. आता बघा LM35 काय आहे, जसं त्याचं टेम्परेचर वाढतं तसं त्याचं आउटपुट आहे ते डिग्री सेंटीग्रेड मध्ये तो आपल्याला देत असतो. समजा 15 डिग्री सेल्सिअस असेल तर तो किती देणार आहे, 15 डिग्रीच्या प्रपोर्शन मध्ये 150 मिली व्होल्ट हे याचं आउटपुट तो देणार आहे. LM35 device does not require any external calibration, trimming provided 1/4 of room temperature and 3/4 for the -55 to 150 degree Celsius. Okay, it is the low cost trimming and the caliber wafer level. It required the 4 to 30 voltage supply. It is the 3 pin IC. First one is the input, second one is output and third one is the ground. हा आपला हा काय 3 पिनचा आपला हा LM35 असणार आहे. हा तुम्हाला अशा पद्धतीने दिसायला मिळतो. पहिलं त्याचं इनपुट असतंय, दुसरं हे तुमचं आउटपुट आहे आणि तिसरं हे काय ग्राउंडची पिन असणार आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, ॲटमेगा 16 मध्ये ADC रजिस्टर्स बघायचं आहे. ADC रजिस्टर मध्ये hold the upper data, lower data, ADC mux, multiplexer section and a ADC control status register. मग ADC mux register मध्ये तुम्हाला काय मिळतं, mux 0 1 2 3 4 5 6 4 ADLR reference S0 S1. Here reference selection bit, it is decided the A reference pin is equal to 5 volt, reserve or internal part 2. So here we prefer the put the 01 to select the VCC. Then the pin number 5, it is the ADC left adjustment result. Here higher ADC higher bit, ADC lower bit, it is the unused and this is the use bit of the D0 to D7. Then if it is equal to logic 1,
So left adjustment, if it is equal to 0, then right adjustment takes place. So this thing is decided by using ADC adjustment. In the mux, we want to we can select the ADC 0 to 7 by using this bit. These bits are used to selecting the compare and input gain. We cover all the comparator operation in the part. The selecting channel is very easy and put into the mux to 0. Then next one is in there ADC status register. मग ADC मध्ये कुठल्या कुठल्या स्टेटस तुम्हाला बघायला मिळतात. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ADC अनेबल किंवा डिसेबल हे तुम्हाला यावरनं 7 बिट वरनं कळेल. त्याच्यानंतर ADC स्टार्ट करायचा आहे. देन ADC ऑटो ट्रिगरिंग अनेबल, ADC interrupt flag, ADC interrupt enable. Write down the one bit to the ADC conversion complete the interrupt is active. Then ADC pre-scaling selection bit 2 is in there. Here ADC pre-selection bit 0, 1, 2. So here pre-scaling decided divided by 2. It is 2, 4, 8, 16, 32, 164, 128. Then step to program with the ADC. Make the ADC channel as an pin input. Okay. Then दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपला ADC यूज करताना set the ADC pin ADC SRA to select the conversion speed is equal to 0. For example, it is the divider of 128. हा जो आहे आपल्याला काय करायचं असणार आहे, हा कंट्रोल स्टेटस रजिस्टर आपल्याला सिलेक्ट करायचा असेल 128 साठी. सगळे याला लॉजिक 1111 पाठवायला लागतील. ठीक आहे. नंतर सिलेक्ट द एडीसी चॅनल मक्स 0. फॉर एक्झाम्पल युझिंग चॅनल 0 स्टार्ट द कन्वर्जन विथ द एडीसी इन द एडीसी स्टेटस रजिस्टर. Wait for the conversion is completed. AD if bit in the ADC register. After the completing the bit is high, read the lower and upper bit data into the digital. Notice for the ADC low before the H and result not will be valid. ओके, असं आपल्याला यामध्ये बघायचं आहे. तर यामध्ये आपण काय बघितलं तर ऑलरेडी हा याच्यामध्ये हे आपल्याला माहिती आहे का, लायब्ररी इन्क्लूड केली, क्रिस्टल डिफाइन केला, डिले डिफाइन केलं, इनिशियलाइज एलसीडी, नंतर यामध्ये कमांड रजिस्टर, डेटा रजिस्टर, अनसाइन इंटिजर हेक्स टू डेसिमल करायचं होतं. ओके, हे आपण बघितलं होतं. आपल्याला एडीसी रीड कसं करायचं होतं, एडीसी ची व्हॅल्यू आपण घेतली, त्यानंतर एडीसी ची व्हॅल्यू आपण 5 ने मल्टिप्लाय केली, टेम्परेचर हे 10 ने केलं. आता हे काय भानगड आहे, 1 डिग्री व्हॅरी झालं तर याचं किती व्होल्ट व्हॅरी होतं, 10 मिली व्होल्ट तुम्हाला मिळत असते. म्हणून यांनी काय केलं, 10 ने याला डिवाइड करून टाकलं. मग हे टेम्परेचर आपल्याला काय मिळेल, न्यूमेरिक्स मध्ये मिळेल. द हेक्स टू डेसिमल कन्वर्जन करायचं असणार आहे. यामध्ये आपण काय करतोय, कमांड रजिस्टर आणि डेटा रजिस्टर, डेटा टी इज इक्वल टू आपल्याला हे घ्यायचं असणार आहे. या ठिकाणी आपण काय केलं आहे, HLM याला 30 हेक्सने आपण डिवाइड करून घेतलं. त्याच्यानंतर आपण आता या ठिकाणी डेटा डायरेक्शन रजिस्टर पोर्ट ए ला आपण काय करत आहोत, लॉजिक 0 पाठवलं. इट इज ऍक्ट एज अन इनपुट. सो हिअर ADC मक्स इज इक्वल टू 11 S0 S1 S2 हे सगळे आपण काय केले, 11 केले. याच्याने काय झालं, प्रीस्केल 128 झालं. नंतर आपला ADC स्टेटस रजिस्टर आपण या ठिकाणी ह्याला 1111 पाठवणार आहे. हे प्री स्केलिंग असं झालं आहे. टू सेट द रेफरन्स व्होल्टेज विथ द ए रेफरन्स व्हॅल्यू इट इज आपण या ठिकाणी सेट केलं आहे. नंतर अनेबल एडीसी ला करण्यासाठी ADN याला लॉजिक 1 पाठवलं आहे. त्या 3 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, एडी मक्सला एडी मक्सचं आपण काय केलंय, लोअर बिट आणि अप्पर बिट हे जे आहे एफ नी मल्टिप्लाय केलं 0f आणि एफ 0f नी मल्टिप्लाय केल्यावरती 1111 0 0 0 0 आणि या ठिकाणी हे झालं लोअर बिट. अप्पर बिट मध्ये काय होणार आहे, हे काय असणार 1111 सॉरी हे असं असणार आहे 0f 0 0 0 0 म्हणजे ह्या ठिकाणी लोअर बिट घ्यायचं आणि आपल्याला अप्पर बिट घ्यायचे असणार आहे. त्याच्यासाठी मल्टिप्लिकेशन केलं. त्याच्यानंतर या ठिकाणी स्टार्ट द कन्वर्जन साठी तुम्हाला स्टेटस रजिस्टरला तुम्हाला काय करावं लागलं, लॉजिक 1 पाठवावं लागलं. व्हाईल 1 फॉर अंटिल द कन्वर्जन इज द एंड. कन्वर्जन एंड झालं असेल तर तुम्ही काय करणार, इंटर फ्लॅगला क्लिअर करणार. ते केल्यानंतरून रिटर्न टू द एडीसी तुम्हाला बोलायचं असणार आहे. मग हे झाल्यानंतरून आपण काय करणार आहोत, का पोर्ट डी मध्ये आपण व्हॅल्यू घेणार आहे. पोर्ट डी ची व्हॅल्यू घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं असणार आहे,
ती आपल्याला ही ही तर कमांड रजिस्टर आहे आणि हा तुमचा डेटा रजिस्टर आहे. ही जी व्हॅल्यू आहे पोर्ट डीची, तर आपण ही काय करणार आहे, हेक्स टू डेसिमल मध्ये कन्व्हर्ट करून घेणार आहे. ती केल्यानंतर LHM यामध्ये आपण ही डिस्प्ले करणार आहोत. ठीक आहे. सो इन दिस वे वी सी हिअर how to do the programming in the LM35. On the next lecture, we will be going to the see how to use the Bluetooth module. You okay? Stay tuned with this HD tutorial. Thank you so much.